हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे थर्ड चॅप्टरमधला नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज ॲडव्हांटेजेस ऑफ पॉलीफेज सर्किट. पॉलीफेज सर्किटमधले ॲडव्हांटेजेस बघायचे. साईड बाय साईड एक एक आपण बघत जाणार आहोत. तर पहिला ॲडव्हांटेजेस काय आहे, तर फॉर माझ्याबरोबर तुम्ही लिहित चला. फॉर इक्वल पॉवर टू बी ट्रान्समिटेड पॉलीफेज रिक्वायर फॉर, मी आधी लिहून देतो आणि परत एक्सप्लेनेशन देतो. फॉर इक्वल पॉवर टू बी ट्रान्समिटेड polyphase system require less copper. म्हणजे काय? फॉर इक्वल पॉवर टू बी ट्रान्समिटेड पॉलीफेज सिस्टीम रिक्वायर लेस कॉपर. म्हणजे ह्याचं एक्सप्लेनेशन काय देता येईल, तर सिंगल फेज सिस्टीमपेक्षा थ्री फेज सिस्टीमला कॉपर लेस लागतं. फॉर सिंगल फेज सिस्टीम कॉपर रिक्वायर मोर दॅन थ्री फेज सिस्टीम. पण हे कधी? इक्वल पॉवर टू बी ट्रान्समिटेड. इक्वल पॉवर जर ट्रान्समिट करायची असेल तर. नाही तुम्ही काय म्हणशीला की सर आपल्याला 10 वॅट ट्रान्सफर करायचे आहे, 10 वॅट, आणि त्यावेळी मग सिंगल फेजला कमी लागते पॉवर. असं नाही. फॉर इक्वल पॉवर ट्रान्सफर काय लिहिलं वाक्य? फॉर इक्वल पॉवर टू बी ट्रान्समिटेड पॉलीफेज सिस्टीम रिक्वायर लेस कॉपर. हा झाला पहिला ॲडव्हांटेजेस. आता दुसरा पाहू आपण. तुम्ही व्हिडिओ पॉज करून नोट्स प्रॉपर बनवून घ्या. हा बऱ्याच वेळा 4 मार्काला प्रश्न आलेला आहे. इट सेव्स द मटेरियल. आता कॉपर जर लेस लागत असेल तर काय होतं? इट सेव्स द मटेरियल ऑफ मशीन. म्हणजे काय होतं? हे कशामुळे आहे, ह्याचं एक्सप्लेनेशन काय देता येईल, तर इट रिक्वायर्स लेस कॉपर. पहिलं ॲडव्हांटेजेस बघितलं. जर कॉपर लेस लागत असेल तर कमी मटेरियलमध्ये कॉपर लेस लागत असेल तर लेस मटेरियलमध्ये वाइंडिंग तयार होऊ शकतं, किंवा मोटरमधले आउटर पार्ट सुद्धा तयार होऊ शकतात. हे कशामुळे होऊ शकतं, तर इट सेव्स द मटेरियल. का? तर रिक्वायर लेस कॉपर लेस लागल्यामुळे मटेरियल कमी लागतं. हा एक ॲडव्हांटेजेस आहे. नंतर तिसरा ॲडव्हांटेजेस काय आहे? प्रॉब्लेम ऑफ न्यूट्रल करंट कॅन बी ओव्हरकम. आता बघा, शक्यतो हे सिस्टीम कशी असते, तर आधी लिहून देतो, तुम्ही लिहित चला माझ्यावर. प्रॉब्लेम ऑफ न्यूट्रल करंट can be overcome. प्रॉब्लेम ऑफ द न्यूट्रल करंट कॅन बी ओव्हरकम. आपल्या सिंगल फेज सिस्टीमला कसं असतं बघा, सिंगल फेज सिस्टीमला 2 पार्ट असतात, एक फेज आणि हा न्यूट्रल असतो. हा न्यूट्रल कशासाठी असतो, तर अनबॅलन्स्ड करंट फ्लो करण्यासाठी असतो. आणि 3 फेज समजा स्टार कनेक्शन बघितलं आपण, आणि इथून हा न्यूट्रल करंट असतो. तर ह्यामध्ये शक्यतो ही बॅलन्स्ड सिस्टीम असते. शक्यतो काय असते?
बॅलन्स्ड सिस्टीम असते. त्यामुळं बॅलन्स सिस्टीम असल्यामुळं न्यूट्रलमधनं शक्यतो झिरो करंट फ्लो होत असतो ज्यावेळी बॅलन्स सिस्टीम असते त्यामुळे न्यूट्रल करंटचा जो प्रॉब्लेम आहे तो ह्यामध्ये काय झालेला आहे, ओव्हरकम झालेला असतो. नेक्स्ट बघा आता काय आहे आपलं फोर्थ ॲडव्हान्टेजेस. पॉलीफेज इंडक्शन मोटर आर सेल्फ स्टार्टिंग. म्हणजे पॉलीफेज इंडक्शन मोटर्स आर सेल्फ स्टार्टिंग. पॉलीफेज इंडक्शन मोटर आर सेल्फ स्टार्टिंग. म्हणजे काय आहे, तर आपली जी घरातली इंडक्शन मोटर आहे त्याला काय करावं लागतं, सिंगल फेज इंडक्शन मोटर नॉट सेल्फ स्टार्टेड. ह्याला काय करावं लागतं, एकतर कॅपॅसिटर यूज करावा लागतो किंवा स्प्लिट फेज वापरावं लागतं किंवा 2 कॅपॅसिटर मटेरियल यूज करावं लागतं. तर ह्या असे ऑक्झिलरीज मटेरियल यूज करून ही सिंगल फेज इंडक्शन मोटर स्टार्ट केली जाते. पण पॉलीफेज इंडक्शन मोटरला तसा काय उद्योग करावा लागत नाही. हा याचा एक खूप मोठा ॲडव्हान्टेजेस आहे. नेक्स्ट काय आहे आता बघा, बेटर पॉवर फॅक्टर. बेटर काय आहे, पीएफ म्हणजेच काय आहे, पॉवर फॅक्टर आहे. बेटर पॉवर फॅक्टर असल्यामुळं आता आपल्याला P = VI cos phi माहीत आहे. म्हणजे I इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू cos phi असतं किंवा और cos phi इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट असतं. मग आता जर बेटर पॉवर फॅक्टर असेल तर बेटर पॉवर फॅक्टरमुळं काय होणार आहे, तर बेटर पॉवर फॅक्टरमुळं फायदा काय होणार आहे आपला, तर करंट रिक्वायर्ड इज लेस. करंट रिक्वायर्ड लेस झाल्यामुळं करंट डेन्सिटी रिड्यूस झाली आपली. करंट डेन्सिटी गेट्स रिड्यूस्ड. हे जे सब ॲडव्हान्टेजेस होतात. म्हणजे पॉवर फॅक्टर कमी असल्यामुळं हा त्याच्यातला ॲडव्हान्टेजेस आहे. आता नेक्स्ट काय ॲडव्हान्टेजेस, व्हेरी सुटेबल फॉर ह्यूज पॉवर ॲप्लिकेशन. व्हेरी सुटेबल फॉर ह्यूज पॉवर ॲप्लिकेशन. म्हणजेच काय आहे बघा, हे 3 फेज सिस्टीम आहे बरोबर का, मी मगाशी काढलेलं होतं. म्हणजे ह्याच्या प्रत्येक फेजमध्ये एक पॉवर असते, ह्यांची ॲडिशन होत जाते. म्हणजे इथं P1 असेल, हा P2 असेल, हा P3 असेल. म्हणजेच काय होतं, P1 + P2 + P3 ही बरोबर काय असते, टोटल पॉवर असणार आहे. म्हणजे ह्यूज पॉवर ॲप्लिकेशनसाठी आपण 3 फेज किंवा पॉलीफेज सिस्टीम वापरली जाते. आता नेक्स्ट काय ॲडव्हान्टेजेस, ॲज कम्पेअर्ड टू वॅटेज, साईज इज स्मॉल. म्हणजे काय, तर तुमचं वॅटेज जेव्हा तुम्ही कन्सिडर करणार आहे, ही सिंगल फेज मोटर आहे आणि ही सपोज 3 फेज मोटर आहे, तर 5 HP 3 फेज मोटर आणि 5 HP जर सिंगल फेज मोटर धरली तर साईज कुणाची मोठी येणार आहे, तर साहजिकच
साईज कुणाची मोठी येणार आहे, तर साईज येणार आहे जी मोठी ती साईज कुणाची मोठी येईल, साहजिकच साईज सिंगल फेज मोटरची मोठी येणार आहे. हे का असं होणार आहे, तर ड्यू टू द करंट डेन्सिटी इफेक्ट. हे कशामुळे आहे, ड्यू टू करंट डेन्सिटी इफेक्ट, ड्यू टू द करंट डेन्सिटी इफेक्ट. नेक्स्ट स्लाइड काय आहे आपली, फॉर इक्वल पॉवर रेटिंग, फॉर इक्वल power rating, for equal power rating, 3-phase or polyphase motor are cheaper than single phase motor. म्हणजे काय, मगाचं उदाहरण घेतलं त्या पद्धतीने हे सिंगल फेज मोटर आहे 5 HP ची आणि ही 3 फेज मोटर आहे 5 HP ची. तर ह्यातली चिपर कोण असणार आहे, तर आपली 5 HP ची 3 फेज मोटर. का, तर कॉपर मटेरियल काय लागतं, याचं कमी लागतं. तर मित्रांनो, असे हे आपण 8 ते 9 ॲडव्हान्टेजेस बघितलेले आहेत ओव्हर सिंगल फेज सिस्टीमला. ह्या पेपरला तुम्हाला नक्कीच ह्याच्यावर एखादा प्रश्न विचारला जातो आणि शक्यतो 4 मार्काचा विचारला जातो. त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि त्यानंतर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून तो लिहून घ्या, कारण का हे फार महत्त्वाचं आहे. तर काय जर प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा, त्याच्यावर आपण उत्तर देऊ. थँक्यू सो मच.